तुम्ही नगरपालिकेमध्ये खूप कष्ट घेतलेले ते आम्हाला दिसत होतं, पण तरीही तुम्हाला सातत्यानं डावललं गेलं. ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रचाराकडे जर आपण पाहिलं किंवा या सगळ्या रणधुमाळीकडे जर आपण चंद्रपूरच्या पाहिलं, मला असं वाटतं सगळ्या माध्यमांमध्ये देखील केवळ चंद्रपूर आणि चंद्रपूरच विषय होता की हातचं जातंय की काय असं आम्ही काँग्रेसला विचारत होतो आणि तुम्ही ते करून दाखवलं. त्या काळामध्ये मला असं वाटत होतं, मी गमतीनं बोलायचोय की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपले, सगळ्या 29 महानगरपालिकांचे विषय संपले, केवळ चंद्रपूरचा महापौर कोण होणार याच गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. आणि त्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजीच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही त्या ठिकाणी महापौर करू शकलो. आणि त्यामुळं ती चर्चा जर झाली नसती तर तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये मला माझ्यासारख्या छोट्या माणसाला कधी बोलवलं नसतं. नाही, पण जोरगेवार तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही खंत व्यक्त केलीत का? नाही, अजूनपर्यंत नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे मी खंत व्यक्त केली नाही, मी करणारही नाही. कारण की शेवटी ते राज्याचे नेतृत्व आहे, आमच्यात घरच्या गोष्टी आहेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची काही आवश्यकता नाही.